अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. ओम रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र सुवासवंदन कंठाटोपिचमाला दंडकमंडलधर कट्टंक रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम. जय जय श्री सागर विलासा माया चक्रचालका विनाशा शेषशयना अनंत विशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोदया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फशरधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणे मागे वरदान स्वामी चैत्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यात येत हाता ती ब्रह्मसुता नमी येले. जो अज्ञानतिमिर नाशक अविद्या गाणन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी तयांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रय नमियला. धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासाही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडीने आपला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले. करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझे अठाई वाता मी बनाची नसेचे. ऐशी ऐकून स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्ते करूने. आता नमो साधू वृंद जासी नाही भेदाभेद ते सात्मसुखी आनंदमय सदोदित राहते. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाची चली नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावंतंस नमिले कली काव्यदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहले. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते हिडोले वितिमान तयाचे चरण नमिले. ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तयानमित वरप्रसा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणे आपण हृदयस्थ राहुणी ग्रंथरचना करवावी. आता करुण मन जोकश्रुती विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जाणोनी आदर धरावाची श्रवणी असे माझे असंस्कृतवाणी ते कडेने पहावे. स्वामीच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वरिंदा ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महाद्वयातून पाही अमोल मुक्तापडे घेतले काही द्यावया मानसुज्ञाई अन्मान काही न करावा. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रवृत्त कथा संबंध आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गौडहा. इति श्री स्वामी चैत्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गौडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेच निष्काम भक्तांप्रती केवल प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारे राज्य मोदी यांचे घरी बैसी समतांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडामध्ये एके हारे दोघांशी बैसवणी दोहीवरी तिसरीवरी बसले आपण. पाहुणी समतांचे तेज उभयतासी वाटले चोज. साहेबांना प्रश्न केला सहज आपण आला कोठून. स्वामींनी हासमुखे करून उत्तर दिले तया लागुनी आम एक दळीवनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालेंचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तिथे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तिथे समग्र 80 हजार नगरे आम्ही देखील. मग तेथून सहजगती पातलो गोदर तटाका प्रति जेची महाप्रख्याती पुनरांतरी वर्णिले. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बौद्ध दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमुले आमचे अंतर. काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहळ देश हिंडोरी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रतीने तेथून या झाले. तेपासून या नगरात आनंद्या नांदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामीराजे ती परी त्या स्थळी प्रख्याती विषय त्यांची न झाले. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवरी ठेवणी करत दर्शन देती त्यासे. इथे श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रभू कथा
संबंध आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोडा इति श्री स्वामीचरित्र सारामृते द्वितीयोध्याय श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 3 श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्याचे न्याय पुनरावती पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करून निवसी मंगल वेळे सोडिले मोहळे माझी वास्तव करीत आप्पा टोळ झाले भक्त त्याची जे साकल्य व्रत अल्पमती केवीवरून सवे घेऊन स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्ध मार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे टोळ गेली परतुनी स्वामी चालले उठोनी बहुत वचले सेवकांनी परीनच मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले येथे राजू स्वेच्छेने तेथे एक अविध होता तो करितायची थट्टा परी काय चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळपाचे गृहाप्रती स्वामीशी जाणून ईश्वर मोती चोळप करी आदर योग या अधिक काही चोळपाने केले नाही परी भक्ती स्तवा पायी स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करते तेव्हा चोळपाची चित्ती आनंद झाला पावसाळ तेपासून दयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस साकरी चोळप झाला चोळप करी अधिकाधिक तेव्हा राजपदाधिकारी मालुज राजे गादीवरी दक्ष असून कारभारी परज्ञानी असती ते चोळपाचे गृहाप्रती आले कोणी एक येती लोका चमत्कार दाविती गावात माता पसरली लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरात यती विख्यात पाहतले वार्ता ऐसे ऐकून राव बोलला कायवानी गावात येती येऊन फार दिवस झाले परी आमाश्रुत पाही आजवरी झाले नाही आता जाऊन रवलाही भेटू तये तिरव्या येतीवर्या परी ते केवळ अंतज्ञानी ऐसी वार्ता ऐकली का आणि हे सत्य तरी येऊन आताच देते दर्शना राव मुखातून वाणे निघाली तोची येती मूर्ती पुढे ठेवली सकल सभाचकित झाली मती गुंगली रायांची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दोरी चरणी भक्ती चढली पाय सकल सभा आनंदिली समस्य पावली वंदिली स्वरूपशारी पूजिली स्वामी मूर्ती निरूपणाय इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रगत कथा संबंध प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गूढा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामीचरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय। अध्याय 4 श्री गणेशाय नमः। स्वामी नामांचा जप करिता चारी पुरुषाती इतिहाता स्वामी चित्र गाता ऐकता पुनरावती चुकेल गता दयांचे अंती अक्कलकोटे आले येती नृपराया दर्शन देती स्वेच्छन राहते तयापुरी चोळपाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे त्याचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्यांते चोळपाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येते कामना चित्ती धरुणी कोणी संपत्ती काढणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येते दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले माया माया फसारा ते फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती तेथे येते राज पुरविती दृढ चरणी दयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे का निंद कुटील त्या शास्त्रे केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करतात ते कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटांसी हसोनी मंतजनासी डोंगी अंजनादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसत असे ऐसे त्यांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवले एका भक्ताचे या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबर संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसवले भक्ते पाटावरती श्री सामूया आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शने जन असंख्यात पातले तिथे क्षणार्धार्थ समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाम गरजती वाचे हेतू पुरवावे मनीचे म्हणून विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करते नाही मिते तयाते कोणी नवसाते करते कोणी अनुनया देते कोणी काय संकल्प करते चरण पूजती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करती क्षणिक तटस्थ होती वैरभाव विसरोणी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते संमत संन्यास पुढे लोटती मोडी जणांची गर्दी तो येऊन सेवेकरी संन्यास पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नदकासी सूर्य जाता अस्तचळाशी तेथून येऊ उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता त्यासी अन्नदकवर्ज असे जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना दंडावया कुसे जना अवतरले येतीवर येतीस सोमचंद्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोडा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 5 श्री गणेशाय नमः। भवकानन वैश्वानरा अज्ञान मच्छदका भास्करा पूर्ण साक्षी परतपरा भक्ता खरा सदैतू अक्कलकोट नगरात एकतपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले वाता पसरली चौकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राज रजवाडे थोर थोर तेव्हा किती नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगरापती आणू म्हणते तयासे बडोदय माझे त्या अवसरी मला राव राजाधिकारी एकदा त्याचे अंतरी विचारायचा पातला दिवाण आणि सरदार मान कैसी तरी थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयासी
कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणि स्वामीचे तरी आम्ही तयासी इनाम देव बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलता वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना। तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागे परियसी आपली जरी इच्छा ऐसे स्वामी त्यानावट पुरेसी तरी मी आणि तयासी निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐकून उत्तरलं संतोषलं तो नृपवर तैसी सभाई समग्र आनंदित झाले। नृपतीसह सकळ जणे त्यापरी तात्यासी सन्माने गौरवणी मदर वचने यशस्वी तया तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटे आले। नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ते तेथे जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणते तया ते अक्कलकोटीचे नृपती स्वामीचंदी त्यांची भक्ती राजगणाने केली होती त्याही कधी स्वामी सेवा ऐसे पाहुणे तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीचे कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे करुणी नाना पक्वाने कती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दानी याचक धने तृप्त केले स्वामीच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे कधी सर्वदा ऐशियाना काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला त्यांचे मग लढवली एक युक्ती एकांतिक आठवणी चोळपाप्रती त्याच लागी विनंती कधी बुद्धिवादी सांगती त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्यासी मग मला रवा दरेसी इनाम देतील तुम्हा ते द्रवीण सर्वे वशाह चोळपाशी लागल्या आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल चोळपाने करजोडीनी विनंती केली मधुरवचनी कृपाळ होऊन समर्थांनी बडोद्या प्रति चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपल्यालाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून वचन समर्थांनी हास्य करून तो चोळपा लागून काय दिले सत्वर राव मला नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रति काय म्हणून चलावे इति श्री सोमचंद सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा ऐकत भाविक भक्त पंचमोध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 6 श्री गणेशाय नमः धरणी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहित तैसे सोमचंद सारामृत स्वामी समत वदविती मागील अध्यायांच्या अंती चोळपा विनवी स्वामी प्रती कृपा करून मजवरती बडोद्यासी चलावे भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हासुनी मल्ला रावाचे म्हणे आम्हा विषय भावनसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला तेन जाय सिद्धीसी परी पाहावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणे मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करीत आहे ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहाशी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावं याची स्वामी कृपा परितायाच्या वाड्यात कधी न गेले संमत तात्या झाला वेगळे चित्त काही उपाय सुचेना आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळून येतीशी असो कोणी एके दिवशी साधून योग्य स्वामयासी मेहनत घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले कडपगावचा मार्ग धरीला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समोर गोष्ट विधेच झाले मेनातून उतरले मागुती अक्कलकोटे आले ऐसे बहुत वेळा घडले हा उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी मग अपयशाते घेऊन बडोद्यासी आली परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रांशी विचारती कोण जातं स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंतराव तयाचे नाव नृपकार्याची धरून हावं आपण पुढे झाला तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्र अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहुणी समर्थ आला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणोनी सतत ठोकायची चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समत क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी पळाले तोंडचे पाणी लटरट कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्याशी सोडून साहेबाविषयी प्रयोग केला मल्हाररावावरी आळा आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती बाई बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इति श्री सोमचंद सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भक्त परिसर षष्ठोध्याय गोड हा इति श्री सोमचंद सारामृते षष्ठोध्याय समाप्तम शुभम भवतु। अध्याय 7 श्री गणेशाय नमः जय 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 निर्गुणा जय 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 सनातना जय 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 गणना लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मानोजी नृपती समत चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करती जाणून येते परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण कधी दिवस निसी हेरळी करा ते शास्त्रांते वेदनी देवनी ठेवले त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करून लोकाउपदेश येते त्याचे आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी बहुत करून कटपटी बुवाशी शेवटी आणले रात्रंदिन नृप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी कधी त्याने अंतरी नृपती सुखावे ख्याती वाढली लोकांत स्तुती कधी जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन येते श्रेष्ठजन सांगा ती कित्येक होती त्यावेळी
पहावया यतीची लक्षणं ब्रह्मचारी कधी भाषण काय वेदांताविषयी काढून प्रश्न कधी स्वामींशी ब्रह्मकर तदाकार काय होल्याने निदान ऐसे ऐकून सत्वर यती राजा हासले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करते पाहुणे अशी विचित्र वृत्ती बुवा म्हणते काय म्हणे हात वेडा संन्यासी भरड पडले लोकांशी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोक बोलते हास्योत्तरे तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणे तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलणे पातले आपल्या स्वस्थानी विकल्पातला मनी स्वामीची तुच्छ मानिते नित्य नियम सारोन ब्रह्मचारी कती शयन जवळी पारशी दोघे जन तेही निद्रिस्त झाले निद्रा लागली बुवासी लोटल्या काही निशी एक स्वप्न तयाशी चमत्कारिक पडलेसे आपुल्या अंगावरील रुचिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी बोबडी पडली वाई खरी शब्द एकन बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आले तयांसी त्यांनी धरुणी बुवाचे सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत त्याशी सांगते समजत म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्न काय पडती असं दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी पुस्ता मागील प्रश्नाशी कदा स्वामी हसले मग काय बोलत येतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देखून रुचिकांसी काय म्हणून भ्यालासी जरी वृथाभय मानितोसी मग ब्रह्मपद जाणसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यातील लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची बुवा प्रतिपटली खून धरिलेत का स्वामी चरण प्रेमाक्षुनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत त्या समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळून ब्रह्मपदा योग्य झाले इति श्री सोमचंद्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा परिसुत भाविक भक्त सप्तमोध्याय गोढा श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु अध्याय 8 श्री गणेशाय नमः जय 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 सुखधामा जय 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 परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत विशा अनंता राजे निजाम सरकार त्याची पदरी दप्तरदार राजे राय बहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जागीर त्या प्रति सकेल सुखे अनुकूल असते विपुल संपत्ती संतती काय कमती असेना परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधान सोडी संबंध बाधा म्हणून जैन पडे रात्रंदिन गेले शरीर सुकून गोड लागे अन्नपाणी नावडे भोगविलास सुख उपभोग कैसा त्यास निद्रा नयेची रात्रंदिवस चिंता नळे पोळले केले कित्येक अनुष्ठाने तैसे ब्राह्मसंतर्पणे पाऊस आला दिले दाने आरोग्य व्हावे म्हणून भेटले संसार सुख्याशी त्रासले अभव यात्रेशी कृष्णवर्ण आला शरीराशी रात्रंजन चैनसे कोणाला जावे शरण मजवरी कृपा करेल कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समत मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर येथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एक रात्र तयास स्वप्ने दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तो तेथे करावी स्वामी सेवा येती वचनी भाव धरावा तेनी व्याधी जाय दुरी तरी तेथे राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयाशी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी स्वामीचंद्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रातस्नाने करून पूजा द्रव्य घेऊन अर्भावया समतचरणी जाती अतित्वरेने येथे श्री सोमचंद्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गौडा श्री स्वामी चरणाविंदार्पणमस्तु इति श्री सोमचंद्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु अध्याय 9 श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती बहुत लोक दर्शना येते अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य अधिक शूद्र आणि अनामिक पारसी वन भाविक दर्शना येते धावणे याद्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येतिपे किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागले असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदभय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळी तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी तरी आपणाला उणे द्रव्य काही न देईन बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तिचे म्हणे मी इतके करेन 2 सहस्त्र रुपये द्याल की ते म्हणते बाईसी इतके कार्य जरी करीशी तरी 10 सहस्त्र रुपयांशी देईन सत्यवचने बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करती बाई आनंदले चित्ती म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रति कार्य आपुले करीन बाई स्वामीसे बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्म या लागून ब्रह्म संबंध पीडितून तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून ऐसे ऐकता वरदानी समत तेथून उठले
यवन स्मशानभूमीत आले ते राजा त्वरित एका नूतन खांचेत निजले छाटी टाकून सेवे करी शंकररावांसी म्हणती लीला करून यायसी चुकवेले तुमच्या मनासी निश्चय मानसी धरावा. शंकररावे त्या दिवशी खाना दिला फकीरांशी आणि शेकणूर दर्ग्याशी एक कफणी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारक वाटून निंबपत्र 10 मिरत्यात घालावे ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाल्यावर स्वामीराज वैद्य व्याधी पडे आपणची प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. मधी व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराजा आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुन्यगीची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशी एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करतात. सर्वानुमते तेथेची मठ बांधेला चुन्यगीची कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिस्वत भावे भक्त नमोदय गोढा. श्री स्वामी राजार्पण नमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पाऊल नर जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मनी करून विचार आरंभिले स्वामीचरित्र ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ अस्तिपे. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थ श्रेणी बाळापणामी द्विजकोणी राहत होते. आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती सावकारी सराफिकती जनमागती प्रतिष्ठित 30 वर्षांचे वय झाले. संसारात ते उभगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले. मती पालटली तयांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणापती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने स्वर्ण ताटी भरून आपणा पुढे येते. पाहुण्या स्वप्ने अशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगून सर्व त्रांसी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मोरगोड ग्रामप्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मोरगोडी बनार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मी कर्म सदारथ ईश्वरभक्त तसायची परितयाने संतती म्हणून या उद्विग्न चित्ते मग शिवाराधना गती कामना चित्ते धरून 12 वर्ष अनुष्ठान केले. शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांचे. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वराशी आनंदले मानसे. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मला दीक्षिते आनंदून संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून शुक्ल पक्षी यशस्वी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन. वेदशास्त्री झाले निपुण. निगुंड शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणले. प्राण प्रतिष्ठ मंत्र म्हणता गजाचे प्राण येऊन तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशालीला अपार दाखविते चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुधारात अवतरले. असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. त्या समयी एके दिनी ब्राह्मण बैसले. भोजनी धूप गेले सर्वने दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयासी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजण. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी. एके समय ते सहजे दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त. दाद त्यांची लागिना. त्यांनी ऐकून मोरगोडी आले धावून. मती दीक्षितांशी सांगून दादा आपली लावावे. रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. मती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला. आपण आम्हाला त्वरित निरोप देईचे ऐसे सांगता दीक्षितांप्रती. त्यावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वशनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी. तुप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मोरगोडी बाळापा येत पुण्यस्थान जाणून तेथे ऐकला वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यथरूपे प्रकटले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसोद प्रेमळ भक्त दशमोध्याय घोडा. श्री स्वामी राजार्पण नमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागेले अध्याय वर्णिले. बाळापा मोरगोडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यथरूपे श्री दत्त वास्तव सांप्रत करतात. पर मोरगोडीचे विप्र बाळापाचे सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊन बैसावे अनुष्ठानी श्रीगुरु स्वप्नी येऊन सांगती तैसे करावे. मानवला तयाचे विचार निघाले. तिथून सत्वर जवळी केले गाणगापूर पवन परम पावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले. स्नान पाहुणे आनंदले. नृसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिली.
प्रातकाळी उठून संगमावरी स्नान करून जप ध्यान आटपून मागून येती गावात सेवेकरांबरोबरी मागून या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतून येती ते माध्यान स्नान करून पुन्हा बसते जपदानी असता जाता वासरवणी संध्या स्नान करावे करून या संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडीन गृह सुतकांता शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहते शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयाचे मानस कदा उदास व्हायचे अय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखून यायचे परी बाळपाशी बोलते तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदी जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवचे बाळपाशी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरून जेवले परीचे संकोच मानसे जाणे सोडले त्यांचे घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी जोळी उतके बुडवावे आणून या बाहेरी बैसून ते शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष्ण निशिदिनी चिंता चिंता असं सद्गुरी प्राप्तीशी लागले ही न आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण पाहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेचे 1 मास होता निश्चिती स्वप्नेतीने येती मोती येऊन या दर्शन देते बाळापाची ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एक रात्री एक ब्राह्मण स्वप्नावी तरी येऊन या आज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परितेदन झाले पूर्ण आणखी काही दिन क्रम आपला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळपाले संगमाशी वृक्षातळी ठेवून वस्त्राशी गेले स्नान कराव्या परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलले ता खालोने रुच्च केक निघाला त्याचे त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले ग्रामा माझी परत आले गेली भिक्षेकारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी बाळपतोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुंतयाशी मार्गावरी झाले चरण चाली चालून अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप पोचले एवढे नगरी रम्य देखिले जेथे नृसिंह सरस्वती यतुरूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र त्या क्षेत्रीचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भवन स्वामी कृपेने झाले इथे श्रीओमचे सारामृत नाना प्रभू कथा समत श्रोते सदा परिसुत एकादशोध्याय गोडा हा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 12 श्री गणेशाय नमः कराया जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार दैतसे भक्तजन तारनाथ अक्कलकोटी श्री दत्त यतुरूपे प्रकट होत तेची समत श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळपाले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंद पुटी न समावे त्या दिवशी श्री समत होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडीसाखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी समिद्ध पातले अजानुभाव सुवास वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळपाने धावून दृढ चरण धरी येले येऊन या बाणावती श्री चरणाची सोडली मिठी ब्रह्मानंदय मायेपोटी सूत्र ओटी गात असे श्री समत त्यावेळी पडले होते भुतळे उतरून या काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्याने प्रेमे करून बाळापावाचे प्रेम यशकृतीने दाविले त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामीशी अर्पण करा नैवेद्याशी अवश्य म्हणून त्याशी बाळापा तेव्हा चालले या समय श्री समर्थ अस्थिरूप मंदिरात राजज्ञ वाचून तेथे प्रवेश कोणाचा ना होय मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्यापन केले मग सारेले भोजन नित्य प्रातकाळी उठून षटकर्माते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपा लागे बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य माधांना येता आतिथ्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊन श्री स्वामीजवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षेकारणे मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चोळपा आदी करून सेवेकरी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी त्याशी बाई आज्ञा करी अशी आपण श्री सेवेशी करीत जावे आनंदे बहुत जण सेवेकरी बाई मुख्य त्या माजारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पाय या कारणे आपसात भांडणे होते सदोदित स्वामी सेवेची तेथे व्यवस्था होत असे हे बाळपाने पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले बाळपाची प्रेमळ भक्ती पाहुणे संत स्वामी प्रति दृढ भाव धरून चित्ती सेवा करती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळपाच्या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नशिक्षण बरी भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळपासी यावे मरण विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्याचे करी भावे लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी त्याने महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवेकारणे हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थाशी आपण सावने बाळापाशी शंकर पूजनीवर जावे तैशी आज्ञा तयाप्रती एके दिने समर्थ करती परी बाळापाची चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावे हेची सत्य या परिचिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळपा एक चिठ्ठी तयातून ओसरीने पाता वाचून न करावेची पूजन ते माझे लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती
फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानेली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी, दारापुत्र सोडून येदेशी आपण येथे राहिला, आपण आल्यापासून आमचे होत असे नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी, परी तुम्ही युक्ती येऊ जावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांशी, कुलदेवतेच्या दर्शनाशी जावं याची बाळप्पा. एके ऐसे ऐकून या समर्थ हा मुख्य काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी, समर्थने देती आज्ञेची, तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा द्यावी आपण, त्याचे कपट न जाणून अवश्य म्हणे. त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उतली सत्वरे, येथे राहुणी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती, कैसा दूरता या प्रति करतील येते दयाळ. येथे श्री स्वामीचंद्र सारामृत नाना प्रवृत्त कथा समर्थ सदा प्रेमळ परिसर द्वादशाय गोडा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांपनमस्तु. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीच्या शशिकर वाढ जैसा उत्तरोत्तर तैसे स्वामीचरित्र. अध्याय 10 वाढले. द्वादश दयांच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपट युक्तीने फसुपादी परी झाले व्यथची. स्वयंपाक अधिक करावयाचे, लज्जा वाटत असे त्याचे, त्यात एक समयासे काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सनिध गुरु असे जाण निरंतरू, ऐसे बोलत सद्गुरु बाळप्पा म्हणे समजला. सेवकेरा माझे वरिष्ठ सुंदराबाई होते तिथे, तिने सेवेकरास नित्य त्रास द्याव्या व्यथचे. नाना प्रकार बोलन करी सर्वांचा अपमान, परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता ती यायचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामीसे बाळप्पा ते उठविले. त्यापासूनही बाळप्पाशी त्रास देत अहर्दिशे गाराने सांगता समर्थांशी बाई ते शब्द ताडीते. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ज्याची घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तत्पर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयाशी द्रव्याच्या बहुत असे सांप्रत लागले. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थाशी अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीच्या मनात विचार येतात त्वरित, सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार. राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयाशी, हार नाही आम्हापाशी, बाळप्पा ठेवितो तयाशी, तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर, आपणाशी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा करणे जबाब दिला. चोळप्पाने बाळप्पा देती तरी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाचे ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावी. राणी म्हणत असे, असो एके अवसरी काय झाले नवल परी. बैसी समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रीजवळी, त्याची करून या झोळी समर्थ करी घेतली. अल्लक शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातले. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आलं न लागता क्षण 100 गंती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले, काय वचन चोळप्पा तुझे फिटले रे ना, स्वस्त आता असावे. पाहुण्या द्रव्यासी आनंद झाला तयासी, वर्ण आले मानसी, श्रीचरण अंतरले. चोळप्पाचे दूर केले, बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले, बाळप्पा सेवा करीत. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणी दृष्टोत्तरी ताडंकरी बहुसाळ. ते ऐकून बाळप्पासे दुःख झाले मानसी. सोडून स्वामीचरणासी म्हणती जावे येथून, आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे येथून. याकरिता दुसऱ्या दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले, काय समर्थ बाळप्पा दर्शनास येतं त्याचे आसन दाखवावे. बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमणी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखील. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर, तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शनायत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासे, आनंद झाला बाईसी. गर्भ बरे ती कोणासे मांडेनाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर, समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविते. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. त्याचे हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे. परी राणी सभेहुनी तैसेने केले तयारी. समर्थ दर्शनाचे एके दिनी कारभारी पातले. ते ऐसे बोलती समर्थ, कैसा करता कारभार. ऐसे ऐकून उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणामध्ये सत्वर. फौजदारासी समर्थ काही एकन बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या.
स्वामीच्या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले त्यासी द्रवाशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसे स्वामी सेवा करू के. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून. करिले श्रीने उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळप्पाने चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समता ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तेसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगी करती धार्मिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कार ते त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जय स्वामी राया. रात्र दिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिते. येथे श्री स्वामीचंद्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भक्त परिसुत त्रयोदशोध्याय गूढ. येथे श्री स्वामीचंद्र सारामृत त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जय जय करुणाघना. जय जय अगशमना. जय जय परमपावना. दीनबंधू जगद्गुरु. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करुणी प्रातकर्मे आटपोनी. मग बसावे आसनी. भक्ती धरुणी स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे. शुद्धतक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावे. धूप दीप नैवेद्य फल धामून दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य घालणे स्वामीच्या षोडोपचारे पूजन करावे. सद्भावे करून धूप दीपारतीने अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जय अगरणा. परत्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा इति वर्या. जय जय पुरम पुरुषा लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया. भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्टदिक्पालादे समग्र तूच रूपे नटलासे. करता आणि करविता तूच हवे आणि होता. दाता आणि देवविता तूच समता निश्चय. जंगमाने स्थिर तुझ व्यापिले समग्र. तुझ लागे आदिम्याग्र कोठे नसे पाहता. असोन्या निर्गुण रूपे नटलासे सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विशेष. वेदांचा तर्क चाचरे शास्त्रांतेही नावरे. विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती. सहस्रमुखी निचिती शिंदला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा. रक्षावे मजसी समता. कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पहावे. आता युतकी प्रार्थना. आणावी जेव्हा आपुल्या मना. कृपा समुद्रिया मेना. अष्टदैज सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निरसून इहलोकी सुखे देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पहिलं तीरथ. वनामतज्ञ साचार प्राप्त होऊ मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना. भ्रांती भुली नाना न वाद तुझ्या कृपे. किती वर्णो आपुले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञाती मिने निरसोन ज्ञाना हृदय प्रकोटपे. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःखे हे निरसो तुझ्या बनी चित्त वसो. वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. तेने होआ सुगम दुर्गम जो बहुपंत. व्यवहारी वतता न पडो भ्रांती चित्ता. अंगी नयावे असत्यता. सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन. इतके द्यावे वरदान कृपा करुणे समता. असोनिया संसारात प्राशिंत व नामामृत. प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था. संतोषणीय तत्वता वर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोषमय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र तेने जपावा अहोरात्र. तेने सर्वात पाविजे. प्रसंगी मानस पूजा करता तेही प्रिय होय समता. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसे करावे स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती. परी असता शुद्ध चित्ते तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात. जयाशी भक्तीचा दंभ व्यथ निष्फळ भक्ती तयांचे. इथे श्री स्वामीचंद्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकत भावे भक्त. चतुर्दशोध्याय गूढ. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता. चारी पुरुषात येथे हाता. पाप ताप दैन्य वाता. तेथे काही न उरेचे. सर्व कामना पुरवण. अंती दाविते सुरभुवन. जे नरकते नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगलवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयाशे. शीतोष्णाची भीती नसेचे ज्याची अचित्ती. सध्या अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप यती ऐसे ज्याच्या वाटेची. तेथे करता स्वामी भक्ती जन हसती तयाते. त्यावेळी मंगलवेड्यात बाळप्पा तेली राहत. दारिद्र्य पिढीला बहुत धीन स्थिती तयांचे. तो एके दिन फिरत फिरत सहज वना माझी जात. तो देखील श्री समर्थ दिगंबर येते राज. कंटकशय्या करून तीवरे केले शयन. ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे. अष्टभावे दाटून माथा देवी श्रीचरणी. मने कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पहावे. स्वामी चरणाचा स्पर्श होता. ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून स्थविता झाला बहुत प्रकारे. पाहुण्या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषली येती. वरदवस्त ठेवी ती तत्काळ मस्तिके तयांचे. बासाप्पाचे श्रीचरणी मन जडले ते पासून. राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे. मग बासाप्पाची कांता ऐकून ऐशी वार्ता करीत असे आकांता. मने घर बुडाले.
बासप्पा येता गृहाशी दृष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडेले संसाराशी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामीजन्य आशक्त जनापवादा न भेट जसे चाड कोणाचे एके दिवशी अरण्यात बासप्पा स्वामी सेवा करीत तव झाले असे रात घोर दम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणे 2 प्रहर होता रजनी समत उठणे चालले पुढे जाता समत बासप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडते परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामीचरणी जडली वृत्ती देह भाणा नसेची तो समते केले नवल प्रगट झाले असंख्य वायाला भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्निसमान पाद स्पर्श सर्पा झाला बासप्पा भाणावरी आला अपरिमित देखील सर्प समूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहता तो दिसत सर्पमय पाहुणे ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो त्यासी मधुरोत्तरी समत काय बोलले मिळू नको या समय जितके पाहिजे तितके करी न करी अनुमान काही देव तुझे उदेले ऐसे बोलता समत बासप्पा बाई सोडून त्वरित करी घेऊन अंगवस टाकेत एका सर्पावरी गुंडोळीने सर्पात्वरित सत्वर उचलून घेत सर्प तव सर्प झाले गुप्त तेजी नष्ट झाले तेथून या परतले सत्सग्रामा माझे आले बासप्पाच सहित बैसले समत एका देवळे तेथे आपले अंगवस्त्र बासप्पा सोडीने पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामीचरणी प्रेमाक्षुणाई निवाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे तो स्वत्वर सुखी करावा संसार दारा पुत्रा पोषीजे असो तो बासप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समत मंत्र जपे अत्यंतरे इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्रौढ कथा समत सदा भावेद परसोत पंचदशोध्याय गोडा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 16 श्री गणेशाय नमः भक्तजन तारनाथ येतृपे श्री दत्त भूरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नानंदत निर्वाह करीत नोकरीने कोकणाप्रती राजापूर तालुक्यात येथे गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जाट मराठी त्यांचे ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी त्याचे माता बंधू राहते मुंबईत त्याचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोता आला तयाशी एके समयी पंडितांनी स्वामी गीते ऐकली काने तेव्हा भाव धरवणी म्हणून नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनाद्वारे अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करतात त्यात आपला नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावे असे द्रव्य नाही आमापासी फिर्याद दावरसी बट्टा लागेल आमुच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे याचे संशय असे ना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा उन्मी मालक लिहून देतो पिढीवरी अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवडे आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ त्यांची शिव राम मारुती ऐसी नामे दिली त्रिवर्गांचे अनेक मंत्र दिले पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिले मारुती हरिभाऊ म्हटले तिघे केले एक रूप मग समते त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांशी 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिला असे समते तेव्हा त्याच्या आनंदात ते पारावर नसेचे दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीने दिला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला भाऊसाळ श्लोक आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारः केशव प्रति गच्छति संतोषले त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केलेत पावन ते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः 300 रुपये तयाने आणले होते मुंबईहून त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्यांच्या लागून त्यांच्या पातका बनवून येथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता दयांसी आनंदे आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा पायी वागवे भक्त सका दिल्या नाही कोण्या ते हरिभाऊ एके दिनी समर्थ सनिधी येऊन दर्शन घेऊन चरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समते त्यांप्रती घेऊन या मांडीवती वरदस सत्वरगती मस्तकी त्यांची ठेविला म्हणते तू माझा सूत झालास आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून मग छाटी कफनी जोडी समर्थ त्याची दिली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी म्हणती जाऊन सागतीरी किल्ला बांधून राहावे जाऊन आता सत्वर लोटवे आपला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवाना धरावा आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईचे
साधू वेश घेऊन असं हरिभाऊने काय केले, ब्राह्मणाशी बोलाविले, संकल्प करून ठेविले, तुळशीपत्र घरावरे. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्यांची कांता, ती करी भाऊ ताकांता, घेत ओर बळवून विनवते जोडून कर, अद्यापि स्वस्त करा अंतर, आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तयाची उत्तरे ऐकून स्वामी कुमारे, समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, तिये दिले शुभ्र वस्त्र परिधान करावया, आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिले होते, त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या, कामाटीपुरात त्या समयी मठ स्थापिला असे पायी, हरिभाऊ होऊन गोसावे मठा माझी राहिले. येथे श्री स्वामीचित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा भावेत भक्त परसोत, षोडशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागेला त्याही कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थांचा स्वामी नामांचे भजन, त्यांच्या चरित्राचे कीर्तन, त्याहून व्यवसाय आणण्या स्वामी सुत नेनते. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण, तिये लागी सावरून धरिली सत्व प्रेमाने, नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्द समजावीत, परमार्थ गोष्ट सांगून यासी पिच्छाश्र बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणून. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलते, ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या ओठाओठी, सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देव मामलेदार हसून या देते उत्तर. त्याचे पिच्छाश्र लागले थोर माझने दूर नव्हेचे, ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझे वास्तव करीत, हिंदूपाचे स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी झाले. मठ होता कामाठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने, तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामी सुता, परितयाच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीच स्वामी जयंती केलीसे. कोणेके समयाशी नगरकार नाना जोशी सहज आले मुंबईशी, त्यांनी ऐकले वर्तमान, पाहुणे स्वामी सुद्धा प्रति आनंदले नानाची, ती प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन गती तयांचे, स्वामी सुद्धा त्याशी लाविले स्वामी भक्तीशी, धन्य झाले नाना जोशी, रगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ते अर्पवया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदले, समर्थ त्याची आज्ञा केली नगारा वाजव म्हणून. नगारा वाजवित जोशी हसू आले समर्थांशी, पाहुणे स्वभक्ताशी परमानंदे झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1792 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत, विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यास स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी, विशेष जन लावे भजनास, कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरून कामना, कोणी येताची दर्शना, त्याचे समर्थ करते आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामी सुत त्यांप्रती मनातील खुत सांगती, ऐकून जनचकित होती, वर्णिती ख्याती सुतांची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविना तोन सेवी उदकान्न, ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करून रसे भरले पूर्ण, ऐकले आतून राणे. सेवकांचे म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरे, त्या साधोते मंदिरी प्रार्थून या आणावे. पाहुण्या समर्थांची उल्हासुताची मानसे, धावून या वेगेची मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुणे आनंदले समर्थ म्हणे, कर फिरविला मुखावरून, हस्ते धरून उठविले. अक्कलकोटे त्या अवसरी बहुत होते सेवेकरी, परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे कटी भजन, पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचते. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधूनी समर्थ सांगते त्या कानी, आम्ही जातो निजधामी, वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई, कल्पना न साहे त्यासी, स्वामी म्हणे कैसे जीवन, वारंवार विनवी स्वामीसी, ऐसे न करावे काही, मी अजानले करू तू माझी आई. स्वामी धती हृदयाशी म्हणती, आम्ही तव हृदय वास करून इच्छे, चिंता न काही करावे. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येता मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचने दुखावला, अंतरी बहु खिन्न झाला, परतोने नाही आला जन्मवरी अक्कलकोटे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत, दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षण भरी. तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकून विनवित समर्थांते. मग समते त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी, म्हणती सुता ते सत्वरी मज सनिध्य आणावे. परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटे, अपमान दुःखी त्याचे पोटी रात्रंदिन चलत असे. मग सांगती
समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावेत त्वरित कोणीतरी जाऊन ये. तथापि स्वामी सुद्धा पायी अक्कलकोटे आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी नाही सत्य तरी तोफवरून यथार्थ ठेवली ती उडुके. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला. स्वामी सुद्धा परितोणा आला अक्कलकोटा. जीवित परवाना केली. आजार वाढला. विशेष श्रावण शुद्ध प्रतिप्रदेश केला. असे कैलासवास सर्व लोक हळहळते. अक्कलकोटे त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी. बैसले स्नान करून परिगंधन लाविते. भोजनाते न उठती. धरणीवर अंग टाकते. कोणा संगेनं बोलती. रुदनगती क्षणोक्षणी. इतक्या माझी जत्वर मुंबईहून आले तार. श्रुत झाला समाचार. स्वामी सुतगत झाला. मग काकोबाईने जत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार. परतल पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता ऐकून करती आकांता. तो दुःख समदवर्णिता. दुःख अंतरी होत असे. असो मग काकोबाई अक्कलकोटी लवला. ही परतून आल्या पायी बोलल्या काय समर्थांते. सुत आपुला भक्त असो न अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्याचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तेसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळाशी. ओढून बळेचे मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार. उतरला बहुधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र. कीर्ती अमर राहिले. येथे श्री सोमचंद्र सारामृत नाना प्रावृत कथा संबंध भाविक भक्त परिषद सप्तदशाध्याय गौडा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी करतात समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत. परी मजला एकही त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमोच्या मानसे त्या समय मोर पाखरांशी अधिकार नेमो गादीसी. चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समती म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमची पाऱ्याची विट जतन करावी नीट. वारंवार मती समर्थ काकोबाई लागून लपवून ठेवले विटेसी. ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनाशी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान. दादाताईंचे अभिमान. त्यांचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने त्याशी आणविले आपणापाशी. एके दिवशी समर्थांशी दादा प्रति दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळ जाऊ घाली असे आरोग्य होईल बाळासी. चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता. रोग कोठे राहिलं. केसगाव मुगलाईत तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधलेला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खचिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायचे. तुम्ही पाठवा दादाचे समागमी आमूच्या. बाई म्हणे तो अज्ञान. तशात शरीरी असमाधान. त्याची काळजी घेत कोण. सत्य सांगामच लागे. समर्थ वृत्त ऐकून म्हणती दावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले. आम्हास दिसेल जे भले तेच आम्ही करू के. शेवटी मंडळी सांगाती दादासे पाठवले के जे प्रति पादुका स्थापन झाल्यावर ते दादा आला परतोने. पुढे सेवे करा सांगाती. त्यासी मुंबईस पाठविते. ब्रह्मचार्याशी आज्ञा करते. याची स्थापा गादीवरी. दादाची करुणी गोसावी. मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची आस द्यावी. कपनी जोडी निशान. ब्रह्मचारी दादाशी उपदेशी 3 दिवस निशे. गोसावी होऊन गादीची चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा. न रुची चित्ता त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पायदी खटपट करून शेवटी दादाशी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ एका समयाशी आज्ञा केली. भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकांशी मस्तके ठेवा दादांच्या. मोर्चे राहण्याची सत्वरी धरामध्ये त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करतात. तैसेच श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्तात. हृदय प्रगटला ज्ञान सविता. अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुजी महिमान. पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्य त्यावर नव्हे. असो दादाची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रति वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता. दादाची शिरी ठेवता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले ती येसी. जे जे बरे वाटेल आम्हासे तेची करूया समयाशी. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकाशी गोसावी बनवून टाकीला आपण मारून. एरुकेचे पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थाचे क्रोध आला. घाला म्हणती बाईला कोड्या माझे सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परिसमते त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादाशी बनविले गोसावे. कफनी जोडी अर्पिली. दुसरे दिवशी दादाशी समर्थ पाठविते भिक्षेशी. ते पाहून काकूबाईचे दुःख झाले अपार. समर्थांचे हसू आले. अधिकचे कौतुक मांडले. दादाशी जवळ बोलाविले. काय सांगितले तयासे. अनुसया तुझी माता तिचं बाशी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता जनिनी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्ट अंतकरणे. म्हणे तुझे हे करणे लोकापदा व कारण. ऐकून मातेची उक्ती. दादा तिचं प्रति बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती. माते आजपासून पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविले. तिसरी स्वामीचंद्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसत. अष्टदशाध्याय गौडा. श्रीरस्तु शुभम भवतु.
अध्याय 19 श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्णू पडे स्वामी चरित्र, अत्यंतरे श्रवण करिता सर्वात पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, दयाची सर्वत्र ख्याती अजरामर राहिले. कृष्ण तथाकी क्षत्रिय पवित्र, ती देखील त्यांनी समस्त. नाना योग व्यासी बहुत महासाधू देखील, करावे हट्टग साधन अशी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करती गुरुचा, जपे तपी संन्यासी असंख्य देखील. ज्ञानदयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्या धरुणी पोटी, आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोणी. सन्मुख पावनी तयाला आज्ञचक्र वेदांतला, एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची, स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मरंधी प्राणवायू आश्चर्य करती सकळ जन, असो झाल्या काही वेळ समाधी उतरवणी तत्काळ. नृसिंह सरस्वती धावले स्वामी पदाभुजांवरी, मस्तक ठेवले झडकरी. सद्गदित झाले अंतरी, हर्ष पोटीन समावे. उठून करती स्तुती, धन्य धन्य हे येती मूर्ती. केवळ परमेश्वर रूप असे, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती, तेथेची सर्व वास्तव्य करती. प्रसिद्धी प्रसन्न जयाला, बौद्ध धर्मकृत्य गेले, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातल, घेतले समर्थांचे दर्शन. उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहुणी पाहुणी नृसिंह सरस्वतीशी समर्थ बोलले, त्या समयासी लोकी धन्यता पावलासी. वार उशिता पाळूनी तेसी द्यावे सोडूनी, तरीच श्रेष्ठत्व पावशिजनी. मग सहजाची सुरभुवनी, अंती जासी सुखाने. ऐकोने समर्थाची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असेनी, विपरीत केवी करतील परी अंतरीची खून. येथे तत्काळ जाणून पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडून, येऊन राहिले स्वस्थाने. धर्मकृत्य बहु केले यशवंतराव भोसेकर, नामे देव मामलेदार. त्यासी ज्ञान साचार समत कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले जाणे. समर्थाची कृपा होता, इच्छित कार्य साधन तत्वता. ऐसे वाटले त्याच्या चित्ता, दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खडक दिले श्रींच्या घरी. म्हणे मजवरी कृपा तरी खडगा हाती देतील. जाऊन बसा दूर श्रीने जाणले अंतर, त्याचे पाहुणे कर्मघोर राजद्रोह मानसे. लगबगे उठली स्वारी, सत्वर आले बाहेरी. तर वडाच्या झाडावरी तलवार दिली टाकून, कार्य आपण योजिले ते शेवटानं जाय भले. ऐसे समत दर्शविले म्हणून दिले खडग करे. परी तो अभिमानी पुरुष, खडग घेऊन तैसेच आला परस्वस्थानाचा. झेंडा उभारिला बंडाचा, त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले. कष्ट गेले व्यर्थचे. असो स्वामींचे भक्त तास त्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजा श्रीध सरदार. मायापाश तोडरी, दृढ झाले स्वामीचरणी. भजन पूजन निशिदी करता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदित दृष्टीशे मृत्यू समे पातला. पाहुणी विपरीत परी, श्रीचरण धरले जडकरी. उभा राहिला काळा दुरी, नवल परी झाले. दीनवदन होऊनी, दृढ घातली मिठी चरणी. तात्या कधी विनवणे, मरण माझे चुकवावे. ते पाहुणे श्री समर्थ कृतांतासे काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिले तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्यासी न्यायता त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समत बोलले, तो चिनवर वर्तले. तत्काळ वृषभाचे पान गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुणे आश्चर्य करती, धन्यता थोर वर्णितांची. बैला प्रति दिदली मुक्ती, मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढे ग्रंथ. हे स्वामीचत्र सारामृत चरिसार मात्र येथे. श्री स्वामीचत्र सारामृत नाना प्रवृत्त कथा समत. सदा परिसुद्ध प्रेमळ भक्त. 19 अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जय करुणाकरा, जय जय यतिवरा. भक्तजन संतापहार, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धरुणी मानसी. गृहस्थ एक दर्शनाशी समर्थांच्या पातला. करुणिया श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणावरती. तेव्हा समते त्या ते वदती, हास्य वदन करुणे. फकीराती देई खाना, तेने पोटेल सर्व कामना. पक्वाने करुणे नाना, यथच्छ भोजन देईचे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलाविले 5 जण, जेऊ घातले त्या. फकीर तृप्त होऊन जाती, उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समत आज्ञापिते गृहस्थांते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थांचे मन शाशंक झाले ते दबा. मन यवने यावती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट. यातीमध्ये पावेन कष्ट, कल्पना सोजना गोष्ट हे. आला म्हणे ऐसा विचार, तो समतास कळला सत्वर. म्हणती हा अभावी कनर, कल्पना चित्ती याची. इतक्या माझे साहजिक. कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक, येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळावा या साधन, त्या जवळी नसे परी.
त्यासी देखून समत म्हणते उच्चिष्ट घेत वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समत तू मुंबापुरी जाईत वरित सफल होतील मनोरथ द्रव्य बाबती होईल स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईस आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायाशी घेऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून गाई गाई बाहेर येऊन या पायी गृहस्थ पडला दृष्टीशी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ म्हणे आनंदाला बाई ते आशीर्वाद दिदला द्रव्य लाभ होत आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे इति श्री सोमचंद्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकत भावे भक्त 20वा अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 21वा श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राजा आता कसा अध्याय 21वा कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतारात ऐसे मना माझी येता जडदेह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी येथे राज शके 1800 पूर्ण संवत्सते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस केला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निज रूपी चटकर माते बेदून ब्रह्मरज्ञा छेदून आत्मचुत निघाले बोन हृदयामधून ते दवा जवळे होते सेवे करे त्यांचे दुःख झाले अंतरी शोक करती नाना परी तो वर्णिना न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुखे करून आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंतलीला जना सन्मार्ग दाखविला उद्धरिले जन मोडाला तो महिमा कोणवर्णी कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशिर ग्रामामध्ये जन्म माझा झालाचे तिथीचे बाळपणे केले आता कोपरले सेने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम त्यांचे शंकर शेट त्याचे स्नेह झाला निकट आश्रयदाता ते महादेव त्याची स्वामी चरणावरी भक्ती भावाते पूजन गती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाचे ते मधला सांगितले मी स्वामीन गुणानुवाद गाहिले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्याय मंगलाचरण कार्यसिद्धत देवस्तवण आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी रवी प्रगटले भूरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चय स्वामीचा करावया छळ आले 2 संन्यासी खळ तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हार राजा बडोद्यासी त्याने न्यावयार स्वामींची पाठविले कारभाऱ्यांची 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी 10वीला चमत्कार त्यांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारे ते 7व्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधी ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा खर्चोन्या द्रव्य बहुत बांधिला त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस 9व्यात ते केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10व्यात ते कथापुनीचे श्रोते होती सत्य 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय 13वा बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपीला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका वासा पातेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा कोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठी गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुद्धाचा कनिष्ठ बंधू त्याचे लागला भजन चंदू जो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सौरंश रूपे सत्यापे एक गृहस्थ निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरु अर्वद्य त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता प्रतिव्रता वंदोनी त्या उभयांता ग्रंथ समाप्त केलासे स्वामी निधीला हा वर जो भावे वाचेल हे चरित्र त्याची आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढ विमल किती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणांती मोक्षपदे मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्या सार गवसो भक्तशिष्टा लागूने ज्या कारणे ग्रंथ रचिला जे प्रसिद्धीस आणिला त्यासी रक्षावे दया कृपा घना समता स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या काठी तत्काळ घालून चरणी ठेविला बाळ सदुदिस याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले इति श्री सोमचंद्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसद भावे भक्त 21वा अध्याय गोडा श्री स्वामी शरणार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री सोमचंद्र सारामृत संपूर्ण झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. काही चुकलं असेल तर मला माफ करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.